अशी कशी हवा आहे चैली भाऊ माई पराठी जैली. आपला एक फॉलोअर म्हणे का फक्त मटन गिटनच खात राहते का म्हणे, एखाद्या वेळी डाळभाजी गिटभाजी बी खात जाय म्हणे. म्या म्हणलं घे मग डाळभाजी दाबून. आपल्याजवळ जास्त टाइम नाही राहत म्हणून आपण चाकू गिकून नसतो का, आपण डायरेक्ट हाताने कच मग हळद आणि तो एक घरचा आणलेला मसाला टाकला आणि उलसक मीठ टाकलं आणि दिला कुकर लावून. मग 10 मिनिटात तो कुकरची शिट्टी होते. नवीन कुकर आहे आपला. मग कुकर उघडल्यानंतर भपका डाळ आणि पालक मस्त शिजली. मग हे कांदे कापाची जे मशीन आहे ते पीक मेल कंटेंट आहे भाव. हे मशीन सायची वापरताना भल्ली मजा येते आहे की नाही. मग तवा ठेवला आणि थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकलं. मग ते जिरा मोहरी कांदा फोडणी. माई आई जेव्हा डाळ भाजी बनवत जाय तेव्हा कधी कधी सूप देत जाय, नेहमी नाही देत जाय, कधी कधीच देत जाय. आज समजलं ते कधी कधी काऊन भेटे, कारण का ज्या दिवशी डाळ भाजीत पाणी जास्त होते त्याच दिवशी सूप भेटते. आपलं बी पाणी जास्त झालं म्हणून सूप भेटला, पण एक नंबर झाला होता तो. हेल्दी असते म्हणते तो. मग कुकर दिला फोडणीत पलटवून. मग ते इकतची पोळी टाकली तव्यावर. अशी कशी हे भाजी केली भाऊ माई चपाती जायली. दुसरी वाली चांगली झाली होती मस्त. मग आपलं ताट घेतलं वाढून, एक नंबर भाजी झाली. कसंही झालं असलं तरी स्वतःच्या आजच्या जेवणाला चांगलंच म्हणा लागते. अबे नाही बे, चांगली झाली.